नमस्कार, मी अंतर आणि तुम्ही पाहत आहात महाराष्ट्र एक्सप्रेस टीव्ही न्यूज। चला नजर टाकूया आजच्या काही विशेष घडामोडींवर। कल्याणमधील केडीएमसीच्या रुक्मिणीबाई रुग्णालयात 2.5 वर्षाच्या कावेश नावाच्या मुलाला रेबीज इंजेक्शन देताना सुई तुटून त्याच्या कमरेत अडकल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे। एक्सरे काढल्यावर सुई आत असल्याचे स्पष्ट झाले। डॉक्टरांनी मात्र सुई खिडकीबाहेर उडून गेली असा अजब दावा करत टाळाटाळ केली होती। यानंतर खासगी रुग्णालयात शस्त्रक्रिया करून ती सुई बाहेर काढण्यात आली। केडीएमसीचे रुक्मिणीबाई रुग्णालय कल्याण। पीडित बालक 2.5 वर्षाचा कावेश, राहणार काका ढाबा परिसर, कल्याण पूर्व। कारण भटक्या कुत्र्याने चावा घेतल्यामुळे अँटी रेबीज इंजेक्शन देणे, वैद्यकीय निष्काळजीपणा। इंजेक्शन देताना सुईचा भाग तुटून मुलाच्या शरीरात कमरेत अडकला। डॉक्टरांचा दावा। पालकांनी सुई आतच राहिल्याची शंका व्यक्त केली असता डॉक्टरांनी सुई शरीरात गेली नसून खिडकी बाहेर उडून गेली किंवा खाली पडली असा अजब युक्तिवाद केला। पुढील कारवाई व संताप एक्सरे तपासणी। मुलाला सतत त्रास आणि वेदना होऊ लागल्याने पालकांनी दुसऱ्या ठिकाणी व खासगी केंद्रात एक्सरे काढला, ज्यामध्ये सुई अडकल्याचे उघड झाले। खासगी रुग्णालयात तातडीने लहानशी शस्त्रक्रिया करून मुलाच्या शरीरातून सुई बाहेर काढण्यात आली। संतापलेले पालक व स्थानिक पदाधिकाऱ्यांनी दोषी डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांवर कडक कारवाईची मागणी केली आहे। या प्रकरणाची गंभीर दखल घेत केडीएमसीच्या मुख्य आरोग्य अधिकारी डॉक्टर दीपा शुक्ला यांनी चौकशीचे आदेश दिले असून इंटर्न डॉक्टरांचा सहभाग आहे का याचा सुद्धा तपास करायला सुरू केला आहे। आमदार राजेजी मोरे यांच्या नेतृत्वामध्ये कल्याण डोंबिवलीत अखंड काम करत असतो। आज रुक्मिणीबाई हॉस्पिटलमध्ये एक इन्सिडेंट झालेला आहे 2 दिवसाआधी की एका बाळाच्या अंगामध्ये एक सुई राहिलेली आहे। डॉक्टरनी दिल्यानंतर त्या बाळाला कुत्रा चावला होता म्हणून त्यांच्या आईवडिलांनी ॲडमिट केल्यानंतर उपचारादरम्यान ती सुई त्या बाळाच्या आतमध्ये राहिली। त्यानंतर जेव्हा एक्सरे काढला त्यानंतर ते त्यांच्या इथल्या डॉक्टरांच्या लक्षात आलं। इथल्या डॉक्टरांच्या मध्ये ती सुई आतमध्ये नव्हती, पण एक्सरे काढल्यानंतर ती लक्षात आली की ती सुई आतमध्ये आहे। म्हणजे हा किती मोठा गलतान कारभार आहे। आणि माझी मागणी अशी आहे की ह्या जे कोणी इंटर्न आहे, मी आता DHO अंबरनाथ जे इथे सुपरिटेंडंट आहेत त्यांच्याशी चर्चा केली। त्यांचं म्हणणं आहे की त्या इंटर्न होत्या, ज्या कोणी इंटर्न आहेत त्यांच्यावरती कठोरात कठोर कारवाई करावी आणि या परिवाराला न्याय मिळवून द्यावा ही आमची शिवसेना पक्षाकडून मागणी आहे। 2 तारखेला एक 2.5 वर्षाच्या लहान बाळाला कुत्रा चावला। त्याचे पालक रुक्मिणीबाई रुग्णालयामध्ये मुलाला घेऊन गेले आणि डॉक्टरांतर्फे त्याला इंजेक्शन देण्यात आले आणि इंजेक्शन देताना ही सुई त्या बाळाच्या आतमध्येच राहिली इंजेक्शन देतं त्या ठिकाणी। आणि ही गोष्ट पालकांनी डॉक्टरांना सांगितली, परंतु डॉक्टरांनी उडवाउडवीची उत्तर दिली की नाही खाली पडली असेल किंवा काय। त्यानंतर त्या मुलाला त्रास झाल्यानंतर खाजगी रुग्णालयात घेऊन गेले आणि ऑपरेशन करून ती सुई काढण्यात आली। जर कल्याण डोंबिवली महानगरपालिकेतील डॉक्टरांना जर इंजेक्शनही देता येत नसेल तर याबाबत प्रशासनाने विचार केला पाहिजे। आणि हे आत्ताचं नाही तर वारंवार रुक्मिणीबाई रुग्णालयामध्ये आता मागच्या वेळी मला वाटतं प्लॅस्टर खराब दर्जाचं होतं, त्यानंतर एक्सपायरी डेट गेलेले आपल्या गोळ्या औषधं होतं। मग प्रत्येक वेळी महिन्याभरामध्ये रुक्मिणीबाई रुग्णालयातनं कोणती ना कोणती बातमी येत असते। तरी माझी प्रशासनाला विनंती आहे की जी या डॉक्टरांनी जी ही कृत्य केले याच्यावरती कडक कारवाई होणार का आणि याबाबत रुक्मिणीबाबत कधी सुधार